साल 1985 रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेले एक छोटेसे गाव. या गावात घडलेली एक भयंकर घटना. खेड तालुक्यापासून काही अंतरावरच वसलेले हे गाव आहे. या गावात राहणारे सदाशिव गोंधळेकर आणि प्रताप सांगे यांची मैत्री अगदी अतुलनीय होती. लहानपणापासूनच आपल्या मूळ गावात राहणारे या दोघांची मैत्री अगदी घनिष्ठ होती. एकाच शाळेत एकाच वर्गात ते शिकायला होते. शाळेत जाण्यापासून ते गाव हिंडेपर्यंत त्यांची एकमेकांची संगत असायचीच. अशीच त्या दोघांची मैत्री दिवसेंदिवस वाढत राहिली आणि त्या दोघांच्या घराचे संबंधही अगदी निकटीचे, जीवाभावाचे जाणवू लागले. असेच काही वर्ष उलटून गेली आणि एकदाचे त्या दोघांनी 10वीची परीक्षाही उत्तीर्ण झाले. 10वीनंतर पुढच्या उच्च शिक्षणासाठी प्रताप सांगे यांच्या आईवडिलांनी आपल्या मुलाला म्हणजेच प्रतापला मुंबईला त्याच्या मामामामीकडे पाठवले. पण सदाशिवला पुढच्या शिक्षणात काहीच रुची नव्हती. कारण लहानपणापासूनच सदाशिवला शेतीची ओढ असल्याकारणाने त्याने शेतीवरच पूर्ण लक्ष केंद्रित करायचे ठरवले. शेतीमध्येच काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने त्याने शेतीलाच आपला व्यवसाय म्हणून निवडला होता. जरी प्रताप मुंबईला राहायला असला तरी तो न चुकता दरवर्षी गणेश चतुर्थीला मात्र गावी ये जा करत असे आणि याच निमित्ताने त्याची सदाशिवबरोबर भेटगाठही होत राहायची. वर्षामागून वर्ष निघून गेलीत आणि प्रतापने पुढचे उच्च शिक्षण घेतल्यानंतर तो मुंबईमध्येच एका चांगल्या कंपनीमध्ये उच्च पदावर रुजू झाला आणि ते सदाशिवनेही आपल्या शेतीच्या व्यवसायात अपेक्षेपेक्षा बरीच चांगली प्रगती केली होती. पूर्वी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आजसारखी मोबाईल सुविधा नव्हती. पर्याय म्हणून पत्राद्वारे एकमेकांची विचारपूस करायचे. म्हणून सदाशिव आणि प्रतापमध्ये तेवढाच तो काय पत्राद्वारे संपर्क व्हायचा. पुढे प्रतापचे त्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीशी जुळून आले आणि नंतर त्याच तरुणीशी मुंबईतच थाटामाटात त्याचा विवाहसुद्धा झाला आणि याच निमित्ताने सदाशिव आणि प्रतापची पुन्हा एकदा भेट झाली. नंतर ऑफिसच्या कामाची जबाबदारी वाढल्याने प्रतापला 1-2 वर्ष गावी जाता आले नाही आणि ते सदाशिवही चांगलाच आपल्या शेतीच्या कामात व्यस्त होता. पण प्रतापचे आईवडील आवर्जून मुंबईला प्रतापला भेटायला यायचे. पुढे 2 वर्षानंतर एके दिवशी प्रतापला गावातून एक पत्र आले. ते पत्र सदाशिवचे होते. येत्या 24 नोव्हेंबरला त्याचा साखरपुडा व 11 डिसेंबरला लग्नाची तारीख त्यात नमूद केली होती. पण प्रतापला ऑफिसमधील बरीच कामे व जबाबदारी असल्यामुळे त्याला आपल्या प्रिय मित्राच्या साखरपुड्याला जाता आले नाही आणि लग्नाची 4-5 दिवसांची सुट्टीही त्याला मिळत नव्हती. पण कसेबसे 10-11 डिसेंबरची सुट्टी त्याची मंजूर करण्यात आली. तसे प्रतापने आपल्या गावी आपल्या आईवडिलांनाही पत्र लिहून कळवले की तो येत्या डिसेंबरच्या 10 तारखेला एसटीने रात्री 10पर्यंत गावी येईल म्हणून. प्रतापची बायको गरोदर असल्यामुळे ती आपल्या माहेरी गेली होती आणि तिला या परिस्थितीत गावी नेणे योग्य नव्हते. पण एकंदरीत झाले असे की प्रतापची 4-5 दिवसांची सुट्टी ऐनवेळी मंजूर झाली. म्हणून प्रताप 10 तारखेला न जाता 7 डिसेंबरलाच गावी पोचण्याचा निर्णय घेतला आणि नेमके त्या दिवशी 7 डिसेंबरला दुपारच्या एसटीने प्रताप आपल्या गावाकडे रवाना झाला. डिसेंबरचा महिना म्हणजे थंडीची लाट, म्हणून वातावरण अगदी गारठले होते. हे लक्षात घेता प्रतापने पुरेपूर तयारी करूनच तो प्रवासाला निघाला होता आणि शेवटी रात्री 10:30-11च्या सुमारास ती एसटी गावच्या फाट्याजवळ येऊन थांबली. सलग 2-3 वर्षानंतर तो गावाकडे आला होता. पूर्वी गावाकडे रात्रीचे 11 म्हणजे बरीच रात्र समजावी. थंडीचा महिना, सगळीकडे दाट काळोख पसरला होता. रातकिड्यांचा तो कर्कश आवाज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत होते.
पण प्रताप तेथे पूर्वीपासून राहिल्यामुळे त्याला तशी भीती जाणवली नाही. पण तो कधीही रात्री अपरात्री गावी कधी एकटा फिरकला नव्हता. आणि तेव्हा त्या क्षणी आजूबाजूचे वातावरण अगदी भकास जाणवत असल्यामुळे त्याच्या मनाला काहीशी भीतीही जाणवू लागली. 10 तारखेला न येता तो अगोदरच 7 तारखेला आला होता आणि याची कल्पना त्याच्या आईवडिलांना किंवा गावातील इतर लोकांनाही नव्हती. अन्यथा त्याचे आईवडील किंवा गावातील काही जण किंवा त्याचा मित्र सदाशिव त्याला घ्यायला आला असता. या सगळ्या गोष्टींचा विचार करत प्रताप एक एक पाऊल पुढे टाकत गावच्या दिशेने जाऊ लागला. जसं जसं तो पुढे जाऊ लागला तसं त्याला जाणवू लागले की त्याच्या पाठी कोणीतरी त्याच्या मागावर आहे. ते एक नजर त्याने मागे वळून पाहिले, पण त्याला तसं संशयास्पद काहीच दिसले नाही. काही पावले तो पुढे गेलाच होता की पुन्हा त्याला तसाच विचित्र अनुभव आला. आणि आता तर चक्क दुरून त्याला त्याच्या नावाने कोणीतरी हाका मारत असल्याचे स्पष्ट ऐकू येत होते. म्हणून भीतीने त्याने यावेळी मागे वळूनच पाहिले नाही व तो भराभरा त्या वाटेवरून पुढे जाऊ लागला. जसं जसं तो आवाज त्याच्या निकट येऊ लागला आणि अचानक त्याच्या खांद्यावर एका हाताच्या स्पर्शाने तो काहीसा दचकून गेला. आणि त्याने लगेच मागे वळून पाहिले आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याचाच मित्र सदाशिव त्याच्या समोरच होता आणि त्याच्या मनातील आता भीती काहीशी निवळली. तो सदाशिवला म्हणाला, "अरे सदाशिव, तू आणि एवढ्या रात्री इथे कसं काय?" यावर प्रतापला उत्तर देत सदाशिव म्हणाला, "अरे मित्रा, लग्नाची घाई गडबड म्हणून तालुक्याला गेलो होतो नातेवाईकांना लग्नाची पत्रिका द्यायला. आणि त्यातच मला निघता निघता उशीर झाला आणि तेव्हाच दुरून माझी नजर तुझ्यावर पडली. मी तुला ओळखले म्हणून घाई गडबडीने भराभर पाऊले टाकत तुझ्या मागावरच होतो. तुला आवाजही दिला मी, पण तू दुर्लक्ष केले." पुढे सदाशिव प्रतापला म्हणाला, "अरे तू तर 10 तारखेला येणार होता ना, मग आज कसं काय अचानक?" यावर प्रतापने सदाशिवला पूर्ण किस्सा वर्णन केला. यावर सदाशिव प्रतापला म्हणाला, "असो, जे काय झाले ते, पण योगायोगाने नेमक्या वेळी आपली भेट झाली ते बरे झाले." गावाकडे जाण्याचा अंतर जवळपास पाऊण ते 1 तासांचा होता. म्हणून सदाशिव प्रतापला म्हणाला, "अरे बरीच रात्र झाली, घरी जाईपर्यंत उशीर होईल. आपण या मधल्या रस्त्याने जाऊ, निदान आपण घरी लवकर पोहोचू तरी." हे ऐकल्यानंतर प्रतापच्या अंगावर भीतीने काटाच उमटला. तो त्वरित घाबरतच सदाशिवला म्हणाला, "अरे वेड्या, विसरलास की काय तू? एवढ्या रात्री आणि ते सुद्धा त्या वाटेवरून? अरे सदाशिव, तुला माहीत आहे ना, त्या वाटेवर ते चिंचेचे झाड आहे ते, आणि ते अगदी भयानक आहे. जो कोणी आजवर त्या चिंचेच्या झाडाखालून गेला, झपाटला गेला समजा. अनेकांना तसा अनुभवही आला आहे. आणि तरीसुद्धा तू म्हणतो की त्या वाटेवरून जाऊ आपण." काहीसे गालातल्या गालात हसत सदाशिव प्रतापची समजूत काढत म्हणाला, "अरे वेड्या, तसा प्रकार घडणे बंद झाले आहे आता. अनेकदा मलाही उशीर झाला की मी त्याच वाटेने जातो, पण तसा काहीच मला वाईट अनुभव अजूनपर्यंत आला नाही." यावर प्रताप काहीसा घाबरतच सदाशिवला म्हणाला, "नको नको, उगाचच रिस्क नको. तू चल, आपण नेहमीच्याच वाटेने जाऊ." असे म्हणत प्रतापने आपल्या गळ्यातील ताईत आपल्या दोन्ही डोळ्यांना स्पर्श केले आणि आपली नेहमीचीच वाट धरली त्याने. तसंच सदाशिवही त्याच्याचबरोबर नेहमीच्याच वाटेने जाऊ लागला. गप्पा मारत मारत प्रतापचे घर आले. प्रतापच्या घरापासून काही अंतरावरच सदाशिवचे घर होते. प्रतापला त्याच्या घरी सोडून सदाशिव पुढे आपल्या घराकडे निघाला. इथे प्रतापने आपल्या घराच्या दारावरची कडी वाजवली. तसं काही क्षणात प्रतापच्या बाबांनी कोण आहे म्हणून विचारले आणि बाहेरून प्रतापने आपल्या बाबांना मी आहे म्हणून आवाज दिल्याने
प्रतापच्या बाबांनी प्रतापचा आवाज ओळखला आणि लगेच दार उघडले. पण प्रतापला पाहून त्याच्या आईवडिलांना आश्चर्याचा धक्काच बसला. म्हणून प्रतापच्या बाबांनी प्रतापला विचारले, "अरे पोरा, तू तर 10 तारखेला येणार होता. तसं तूने त्या पत्रात 10 तारखेला येणार म्हणून नमूद केलं होतं. त्यामुळे मी तुला घ्यायला येणार होतो. पण तू 3 दिवस अगोदरच आला आज, तेही एवढ्या रात्री आणि एकटा. तुला रात्रीचं एकट्याने येण्याची सवय नाही, तरीसुद्धा तू एकटा आलास. तू येताना वाटेवर काही त्रास तर झाला नाही ना? म्हणजे मला म्हणायचं आहे, तू ठीक आहे ना पोरा?" प्रतापचे बाबा काहीसे हडबडत प्रतापला विचारू लागले. यावर प्रताप आपल्या बाबांना उत्तर देत म्हणाला, "अहो बाबा, माझी सुट्टी मंजूर झाली म्हणून मी 3 दिवस अगोदरच आलो. पण बाबा, तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय आणि असे विचित्र प्रश्न का करताय मला? तसं मी एकटाच येत होतो, पण सुदैवाने मला वाटेत सदाशिव भेटला व माझ्या मनातील तशी भीती निघून गेली. आणि हो बाबा, ज्या मधल्या रस्त्यावरून सदाशिव नेहमी जायला घाबरायचा, पण आज चक्क तो मला त्या मधल्या रस्त्यावरून जायचा आग्रह करत होता." हे ऐकून प्रतापचे आई बाबा प्रतापकडे डोळे विस्फारून पाहू लागले. पुढे प्रतापचे बाबा प्रतापला घाबरतच म्हणाले, "अरे पोरा, तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो मी. 5 दिवसापूर्वीच सदाशिवचे निधन झाले. त्या रात्री तालुक्याला नातेवाईकांना लग्नाची पत्रिका द्यायला गेला होता तो. तालुक्याहून परत येताना चुकून सदाशिवने मधली वाट धरली आणि तेथेच त्या चिंचेच्या झाडाखाली त्याला झपाटले. सकाळी तो रस्त्यावर विचित्र अवस्थेत बेशुद्ध पडलेला गावकऱ्यांना दिसला. त्या रात्रीच्या प्रकारामुळे तो प्रचंड घाबरला होता. त्यामुळे त्याची अवस्था फारच बिकट होत गेली. वेड्यासारखा करू लागला होता तो सारखा, आणि दुसऱ्या दिवशीच त्याचे निधन झाले. पण 2-3 दिवसापूर्वी सदाशिव गावकऱ्यांना त्या मधल्या वाटेवर पुन्हा दिसला आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना त्रास देऊ लागलाय. ज्या लोकांना सदाशिवच्या मृत्यूबद्दल माहीत नाही, त्यांना सदाशिव त्या मधल्या रस्त्यावरून त्याच्यासोबत येण्यास भाग पाडतो." पुढे प्रतापचे बाबा प्रतापला म्हणाले, "तुला सदाशिवच्या मृत्यूबद्दल माहीत नव्हते म्हणून मी तुला घ्यायला येणार होतो, पण तू अगोदरच 3 दिवसापूर्वीच आज आला म्हणून मला चिंता वाटली तुझी." हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर प्रतापच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला भीतीमुळे दरदरून अंगाला घाम फुटू लागला. कारण ज्या सदाशिवबरोबर आला होता तो सदाशिव नसून त्याची आत्मा होती ती, म्हणजे सदाशिवचे भूत होते ते. तेव्हा प्रताप घाबरतच आपल्या आईबाबांना म्हणाला, "हो बाबा, सदाशिव मलासुद्धा त्या वाटेवरून नेण्याचा प्रयत्न करत होता. पण जेव्हा मी माझ्या गळ्यातील ताईत आपल्या डोळ्यांना लावले तेव्हा तो माझ्यापासून काहीसा लांब झाला आणि त्याच्याबरोबर येण्यास नंतर आग्रही केला नाही मला." तेव्हा प्रतापचे आईबाबा प्रतापला म्हणाले, "हो, खरं आहे हे. तुझ्या गळ्यात आपल्या कुलदेवीचे ताईत होते म्हणून तू वाचलास. सदाशिवची इच्छा, स्वप्न अधुरे राहिल्यामुळे कदाचित त्याची आत्मा अतृप्त आहे, म्हणून कदाचित त्याच्या आत्म्याने विकृत रूप धारण केले बहुतेक." या प्रकारामुळे प्रताप खूपच डिस्टर्ब झाला, निराश झाला आणि त्याच्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे 2-3 दिवस त्याला भयंकर तापही आला होता. नंतर काही दिवसांनी तो मुंबईला परतला. पण आपला जिवलग मित्र गमावल्याचे दुःख आजही त्याला जाणवते. मित्र हो, या अनुभवाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि त्यासोबत लाईक्स आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद. तुमच्याकडेही असे काही अनुभव किंवा गोष्टी असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर तुम्ही ते पाठवू शकता.